पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघ्या 1 तासाचा कालावधी शिल्लक राहिलाय। कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक आज होते। या निवडणुकीसाठी मतदान सकाळपासून सुरू झालंय। या मतदानाला सकाळच्या टप्प्यात आणि दुपारच्या टप्प्यात अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता दुपारी 3 वाजेपर्यंत जेमतेम 30.5% इतकं मतदान झालं होतं। तर चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 30.55% इतक्या मतदानाची नोंद झाली। या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली। कसबा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। चिंचवडमध्ये तिरंगी लढत असून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतात, तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे आज मतदानाच्या दरम्यान समोरासमोर आले। यानंतर जे घडलं त्याने कार्यकर्त्यांनी अपेक्षित नसलेली गोष्ट पाहिली। दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली, हस्तांदोलन केलं आणि एकमेकांना निवडून येण्यासाठी शुभेच्छाही दिल्या। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपण्याचा प्रयत्न या दोघांनीही आवर्जून केला। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर शेठ आपल्या सोबत आहेत। शंकरजी, काय सांगाल? खरं तर भाऊंच्या शिवाय ही निवडणूक पहिल्यांदा तुम्ही फेस करता आहात। भाऊंच्या आठवणी तर आहेतच आहेत, मात्र विश्वास वाटतोय भाऊ आपल्यातच आहेत, विकासाच्या माध्यमातून असतील, कशा पद्धतीने? निश्चितच भाऊंच्या पश्चात ही आमची सर्वांची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे, पण लोकांचा प्रेम, लोकांचा विश्वास आणि जनतेने ते दाखवलेलं आम्हाला धैर्य, पाठबळ याच्यामुळे निश्चितच आम्हालाही चांगली ऊर्जा मिळालेली आहे। भाऊंची उणीव पदोपदी जाणवत होती, पण ती जाणीव न होऊ देण्याचं तंतोतंत सर्व नागरिकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी आम्हाला नेहमीच वेळोवेळी येऊन आम्हाला चांगलं पाठबळ दिलं, त्यामुळे थोडासा आम्हाला उसावा मिळाला। शंकर जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना विश्वास आहे की दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामावर लोक विश्वास दाखवतील आणि आपल्याला विजयी करतील। पुढील न्यूज अनिकेत होलमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घ्या। नाना, खरं तर मागच्या 15 दिवसापासून तुम्ही अहोरात्र मतदारांशी संवाद साधता आहात, काय विश्वास दिसतो त्यांच्यामध्ये? ज्या पद्धतीने आम्ही मतदारांसमोर जात आहे आणि या पिंपरी चिंचवड शहराचा विकास त्यांना सांगतोय, आठवण करून देतोय आणि नंतर भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना झालेला भ्रष्टाचार दिसतोय, त्यामुळे जो नागरिकांचा जो भ्रष्टाचाराच्या विरोधात राग आहे तो राग दिसून येतोय आणि ते डेव्हलपमेंटला चॉईस देतात। परंतु जर बघितलं तर तुम्ही आता एका मतदान केंद्रावर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप समोर आल्यानंतर त्यांनाही हस्तांदोलन केलं, काय भावना होत्या, काय शुभेच्छा दिल्या? नक्कीच आमच्या नेत्यांची शिकवण अशी आहे की विरोधक जरी असला तरी आपण समोर आल्यानंतर त्यांना ओळख देणं गरजेचं आहे। पण त्या पद्धतीनं ज्या टायमाला शंकर जगताप समोर आले त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, नमस्कार करून आम्ही निघालो। आम्ही पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतो आहोत की मतदानासाठी बाहेर पडा आणि लोकशाही बळकट करा। अजूनही साधारण 50 मिनिटं बाकी आहेत, 55 मिनिटं, त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे जर का तुम्ही पिंपरीमध्ये किंवा कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतले मतदार असाल तर। सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। यापूर्वी विरोधी पक्षांनी अधिवेशनातल्या रणनीतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। विरोधी पक्षातले सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी यासह विविध मुद्द्यांवर यावेळेला अतिशय गांभीर्यानं चर्चा झाली। तसंच या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठीची रणनीती यावर सुद्धा विरोधकांच्या या बैठकीत बारकाईनं चर्चा करण्यात आली। या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक
मागासवर्गीय तसंच आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून त्याला आम्हाला दोन्ही सभागृहामध्ये कसा न्याय मिळवून देता येईल त्याकरता काय केलं पाहिजे याबद्दल पण आमच्या व्यूहरचनेमध्येच्या दृष्टीने चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाहीये. पगाराअभावी कर्मचाऱ्यांचं कुटुंब उपासमारीचा सामना करत आहे. मात्र शासन एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती देत आहेत. त्याही जाहिराती आपण बघितल्या आणि जाहिराती देऊन एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम ह्या लोकांचं चाललेलं आहे. नामधारी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी चहापानाला बोलवलेलं होतं. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आणि कांद्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सोलापुरातल्या बार्शी बोरगावचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांची व्यथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी बोरगावच्या याच शेतकऱ्याचा मुद्दा आग्रहपूर्वक मांडला. राजेंद्र चव्हाण यांना 512 किलो कांदा विकल्याच्या बदल्यात 2 रुपयांचा चेक देण्यात आला होता. राजेंद्र चव्हाण यांना देण्यात आलेला चेक पत्रकार परिषदेत दाखवत अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हो काय चेक आणि ही पावती असं मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याच्या वतीने सगळ्याच्या बोलतो की ही महाराष्ट्रातली जनता, ही शेतकरी कसा जगायचा आणि कसा वाचायचा. आता ही कनेक्शन लाईट वीज बिलामुळे कनेक्शन तोडायली. सोलापूर मार्केट यार्डात बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण आणि यांनी 17 फेब्रुवारीला 512 किलो कांदा विकला. ट्रान्सपोर्ट हमाली तोलाई वजा जाता व्यापाऱ्यांनी 10 पोती कांद्याचे त्याला 2 रुपयाचा चेक दिला. 2 रुपयाचा. त्याकरता कांदा निर्यात करण्याच्या करता ताबडतोब पावलं उचलली पाहिजे. ताबडतोब भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. किमान त्याचा खर्च तरी निघाला पाहिजे. त्याच्या खिशातनं जर जायला लागलं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, अशा प्रकारची ही अवस्था आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. आयोगाच्या याच निकालावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली. 40 आमदार दुसरीकडे गेले म्हणून निवडणूक चिन्ह त्यांना दिलं. याच धर्तीवर मनसेचा एकच आमदार दुसरीकडे गेला तर चिन्ह त्यांना देणार का, असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी मनसेलाही टोला लगावलाय. ते म्हणतात की बाबा 40 आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचा 1 किंवा 2 आमदार असतील, ते 1 किंवा 2 आमदार दोन्ही बाजूनी गेले. आता मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचे 1 आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच, इंजिन पण माझा आणि पक्षही माझा. मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? एक विचार करण्यायोग्य मुद्दा आहे ना. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. नवी मुंबईत हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. हातात भगवे झेंडे घेऊन हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. टाळ मृदुंगांचा गजर करत जय श्रीराम, वंदे मातरम अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्तानं नवी मुंबईचे रस्ते भगवेमय झाल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चाला सहभागी होण्यासाठी किंवा या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी स्वतः ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक उतरलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत, दादा तुम्ही थेट एक वेगळ्या प्रकारच्या मोर्चामध्ये नेहमी बघतोय, मात्र हिंदू संघटनांच्या मोर्चामध्ये आज पहिल्यांदा आलात. काय भावना घेऊन आलात? बाबाजीच्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडत होत्या. हिंदूंच्या मुली, बौद्धांच्या मुली, जैनांच्या मुली यांना प्रेमात घेऊन त्यांना धर्मांतर करायला लावायचं आणि जर नाही केलं तर ठार मारायचं.
हा लव जिहादला बंदी, बांगलादेशीनं बाहेर घातला, लँड जिहाद आहे ते जागा ताब्यात घ्या आणि व्यसनाधीन होणाऱ्या तरुणाला वाचवा, अशा 4 मुद्द्याकरता मोर्चा आहे आणि मनापूर्वक आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आज तुम्ही या ठिकाणी निघाला, तुमच्या पाठीमागे मागेही हजारो कार्यकर्ते तुमच्यासाठी म्हणून इथे उतरले आहेत आणि या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. गणेश नाईकांचा एक वेगळं रूप या निमित्ताने पाहायला मिळते. नाही, हे बघा, प्रश्न ज्याला आपल्यावर अन्याय होतो त्याला आपण अन्याय सांगितला पाहिजे आणि तो ही योग्य बाब आहे आणि यावेळेला केंद्र सरकार, राज्य सरकारने या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध भागात अशा प्रकारचे जनआक्रोश मोर्चे निघाल्याचं आपण पाहिलं होतं. काही काळापूर्वी बोरिवली, यानंतर वांद्रे, यानंतर दादर अशा विविध उपनगरांमध्ये असे मोर्चे निघाले होते आणि आता नवी मुंबईमध्ये हा मोर्चा निघाला. आज रविवारचा दिवस होता, पण प्रचंड संख्येनं नवी मुंबईतले नागरिक आणि कार्यकर्ते किंवा विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत याचबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, कशा प्रकारे या आंदोलनाचं सर्व रूप आहे आणि कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? असं आहे की हा हिंदू आक्रोश मोर्चा हा पहिलाच निघाला पाहिजे होता 2-4 वर्षापूर्वी, कारण जेवढ्या मुलींच्या ज्या आता हत्या झालेल्या आहेत त्यांना कापून मारून टाकण्यात आलेलं आहे, त्यामुळे लोकांमध्ये दहशत नाही आहे. त्यासाठी सरकारने कायदे निर्माण केले पाहिजे आणि हे कायदे निर्माण करण्यासाठी आज आमचा जो मोर्चा आहे हिंदू धर्माचा, हिंदू संस्थेचा, की जी दहशत नसल्यामुळे पोलिसांची, कायद्याची आम्ही जामीनवर सुटून येतो, त्यासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील किंवा आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील किंवा इथले आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे गृह खातं आहे, तर या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हे प्रश्न मांडणार आहोत. आम्हाला कुठेतरी सरकारला ही ठोस पावलं उचलली गेली पाहिजे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोक.